जे आणायचं ते आणत नाही, खोपडीत जे ठेवायचं ते ठेवत नाही, भलतंच काहीतरी खोपडीत घातल्याशिवाय राहत नाही. पत्नी म्हणले काही हरकत नाही. तुम्हाला सांगतो महाराज, जीवनातले सारे आणे फिटतात, पण संसारातला एक आणा फिटत नाही मरेपर्यंत. तेल आणा, मीठ आणा, मिरची आणा, साडी आणा, चोळी आणा, फिटतो का? किती माणूस पुरुषार्थ दाखवत असेल पण हारतो. आयुष्यातला एक आणा सुटत ते माणसाच्या जीवनात. अहो एकच आहे महाराज वेदीवर, ती उमजू देत नाही. हा म्हणला 2-4 करू का, बाई म्हणली काही हरकत नाही. आणि असा नियम आहे, तशाच तसं उत्तर दिल्याशी माणसाची. हा संवेदनशील काळ आहे महाराज. या संवेदनशील काळामध्ये तशाच तसं आपल्याला उत्तर द्यावं लागेल. यांना तुकाराम महाराज दोन करून चालत ना. कधी काही प्रसंगोत्पात आपल्याला उग्र रूप धारण करावं लागेल. कधी काही हातात एका हातात शास्त्र आणि एका हातात शस्त्र. तुम्ही म्हणणार शस्त्र कशासाठी? शास्त्राचं रक्षण करण्यासाठी. बरं शास्त्र कशासाठी? आमचं आत्मरक्षण करण्यासाठी. यावेळेस म्हणलं पत्नीने त्याला उत्तर दिलं काही हरकत नाही. कृष्णानं 16,108 पत्न्या केला, तुम्ही म्हणताय 2-4 करायला काही हरकत नाही. पण माझंही उत्तर ऐका. मी सुद्धा आज कथा ऐकायला गेले होते. ग्रंथ होता पांडव प्रथा, आणि त्या पांडव प्रथा ग्रंथामध्ये असं वर्णन आलं, एकट्या द्रौपदीने 5 पती केले. तुम्हाला काय म्हणायचं? तो म्हणला मला काहीच म्हणायचं नाही. तेरी भी चूक, मेरी भी चूक, राखली मूठ 1.25 लाखाची. विठाला अत्यंत दिव्य अलौकिक आहे. भगवान शुकदेवजी वर्णन करतायत. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज, श्रीमंत नाथ महाराज याच्या पुढे जाऊन वर्णन करताय. कृष्ण करण्याकरता एक किलोचा भेसा पाहिजे. आपल्याकडे तो भेसाच नाही. कृष्ण करण्याकरता नास्तिकवादी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे बोट दाखवतात. काय बोट दाखवतात? तुमचा कृष्ण भोगी, पण आमचं संत साहित्य वर्णन करता आमचा कृष्ण योगी. आमचे महाराज बोलतात ना, निष्काम निराळ. अहो जिथे कामच नाही, गोपी लावे ते परब्रह्म नपुसक लिंगी आहे, तिथे व्यवहार संभवत नाही. पण नास्तिकवादी बोट दाखवतात. आमचे संत श्रेष्ठ नाथ महाराज उत्तर देतात एका गवळणीत द्वारे. काय झालं? एकदा भगवान श्रीकृष्ण परमात्मा रडायला लागला. रडते माझे बाळ ताणे समजाविता नाना परी
ठिकाणात मला पुढे काय बोलतात, राधा घेऊन श्री हरीला त्वरे जाते मंदिरी हृदय मंचकी कोटविला श्री हरी अनेका जनार्दनी श्री हरीला भोगी राधा सुंदरी. आता हा सिद्धांत करण्याकरता व्यावहारिक उदाहरण सांगितलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल. काही गोष्टी बोलू नये पण पटवण्याकरता वाक्याशिवाय पर्याय नाही. काही माणसं पितात पण मी तुम्हाला असं विचारतो, माणूस पितो काय टेन्शन करून होण्याकरता काय म्हणा ना, दारू पितो. मग मी तुम्हाला असं विचारतो, माणूस दारू पितो का दारू माणसाला पिते? नशा माणसात आहे की दारू? काय कल्पना तुमची? नशा टिकत आहे कशा? तुम्हाला काय अनुभव? अरे नशा दारूत नाही बाबा, नशा माणसात आहे. नशा जर दारूत राहिले असतील तर त्या बाटल्या सुद्धा थया थया ब्रेक डान्स फॉक डान्स केला असता. नशाही माणसात. एका जनार्दनी श्री हरीला भोगी मला म्हणायचं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं दिव्य चरित्र आहे. ते कळण्याकरताना आंतरिक भाव पाहिजे. अरे केवळ चिंतन केल्याने फळ आहे, त्याचं चिंतन केल्याने. कृष्णाय वासुदेवाय